सर्वेपि सुखिनः सन्तु. नमस्कार. हा जो पदार्थ दिसतोय ना, जसे उकडीचे मोदक असतात ना, तेच उकडीचं मोदकाचं पीठ खोबऱ्याचं आणि गुळाचं सारण करून केलेलं. फक्त याचा आकार करंज्यासारखा आहे आणि हा उकडतात. याला म्हणतात कोकणामध्ये या पदार्थाचं नाव आहे शेंगा. दिवाळीत मैद्याच्या पिठाच्या सुकं खोबऱ्याचं सारण घालून करतात त्या करंज्या, त्या तळतात. तसेच गव्हाच्या पिठाच्या ओलं नारळाचं सारं भरून ज्या करतात आणि तळतात त्यांना म्हणतात नेवऱ्या. मात्र ह्या ज्या आहेत त्या उकडीच्या पिठाच्या ओल्या नारळाचं गुळाचं सारण घालून उकडतात त्यांना म्हणतात शेंगा. आजच्या या व्हिडिओमध्ये या शेंगा कशा बनवतात, म्हणजे या शेंगाच्या या लाद्या असतात त्या पातळ कशा वळतात आणि त्यात सारण भरून त्या बंदिस्त कशा पद्धतीने केल्या जातात. ह्या बंदिस्त करताना कुठल्याही प्रकारच्या कापणीचा वापर केला जात नाही, तर बोटांच्या साह्यानेच त्यांना मुरड दिली जाते. म्हणून ह्या प्रकाराला मुरड शेंग असं पण म्हणतात. मुरड शेंग बनवल्यानंतर त्या जसे मोदक उकडतो त्याच पद्धतीने उकडायचे असतात. संपूर्ण पद्धत ही आपण उकडीचे मोदक करतो तशीच असते, फक्त मोदकाच्या ऐवजी शेंगांचा आकार देतात. आणि ह्या का करतात हेही मी सांगते. नागपंचमीच्या दिवशी कोकणामध्ये तवा चुलीवर ठेवण्याची प्रथा नाही. या दिवशी नागोबाची पूजा करतात. मग त्यावेळेला गॅसवर किंवा चुलीवर तवा ठेवला जात नाही, तळलं जात नाही किंवा चपाती भाकरी हे पदार्थ केले जात नाही, तर त्याच्याऐवजी वळायचं असतं आणि नागोबाला ह्या वळलेल्या शेंगांचा, मुरड शेंगांचा नैवेद्य दाखवला जातो. या ठिकाणी मोदक केले जात नाही, तर शेंगाच करतात. उकडीच्या शेंगा करून त्या दूध लाह्याच्या सोबत या शेंगांचा पूर्ण नैवेद्य नागोबाला दाखवतात. जशी मोदकाची उकड काढतो तशीच उकड काढायची, तीच पद्धत आहे. फक्त ही जी आपण लादी करतो ना, ती लादी अतिशय पातळ करायची. आणि हे लादीसाठी जे वापरलेले ते तूप वापरलेलं आहे. तेलाने लादी वळत नाही, तर आम्ही तुपाचा वापर करतो. तुपाने एकतर मऊसूतपणा येतोच आणि शेंगा काळ्या पडत नाही. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे ही पातळ लादी भरून त्याच्यामध्ये गुळ खोबऱ्याचं हे जे सारण आहे त्यात वेलची जायफळ टाकलेलं आहे. असं गोड सारण यात व्यवस्थित भरलेलं आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजू बंदिस्त करून कडा अतिशय पातळ करायच्या आणि हळुवारपणे अंगठ्याच्या साह्याने आणि 2 बोटांच्या साह्याने अशी ह्याची शेंगा आहे तिला हळुवार मुरड द्यायची आहे. या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बोटांच्या साह्याने इथे मुरड दिली जात आहे. सुरुवातीला नवशिक्यांना हे थोडं बनवायला मुरड शेंग ही वळवायला थोडा कठीण जाईल, पण प्रॅक्टिसने हे आपोआप जमू लागते. आणि जेवढी लादी पातळ तेवढी मुरड ही अतिशय सुंदर आणि सुबक रेखीव अशी दिसते आणि छान शिजली जाते. त्याचबरोबर खाताना सुद्धा मऊसूद लागते. अशा पद्धतीने ही शेंग वळून झालेली आहे आणि बाकीच्या सर्व ह्या वळून मोदक पात्रात ठेवायच्या आणि उकडून काढायच्या. असा हा कोकणातील उकडीच्या मोदकासारखा असलेला खाद्यप्रकार शेंग कसा वाटला तो नक्की सांगा.